तेथून घ्या मैया नर्मदे हर. नर्मदे. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी या आश्रमात तुम्हाला स्वागत आहे. मैया आपलं अगोदर आपलं नाव सांगा, आपण कुठून आहे? अरुणा प्रमोद मलठणकर. मी राहणार पुनतंब्याची. पिंपळनेर. पुनतांबा. हा, अजून हां, आपली पहिलीच परिक्रमा? पहिलीच परिक्रमा, पहिलीच. कोणी सांगितलं बरं परिक्रमा होते असं? असं असं ऐकलं. असं ऐकलं म्हणून आम्ही पण आलो. ऐकलं लई म्हणजे- इच्छा होती, खूप इच्छा होती असं थोडं करायची. आई ऐकलं म्हणजे कोणी सांगितलं ते विहीर आहे, ते विहीर जाऊन कुठून जायचं? आपण कुदणार आहे का? तसं नाही, तसं नाही. कारण की इच्छा होती, माझी खूप इच्छा होती की मला अरे वा. एकदा तरी करायची. अरे वा. हा, त्याच्यामुळे मी पण तुमच्या घेतलं, कोणी म्हणजे धाडस केलं मी. एखाद्या नातलं का नाही, परिवारातल्या नाही, एखाद्याने परिक्रमा केली असेल? नाही नाही, कोणी कुणी नाही केली? नाही नाही, कुणी नाही. अरे वा. तुमच्या त्याच्या- गावातल्या लोकांनी पण नाही एखादी एखाद्या एकाने केलेली फक्त. एकाने हो, हो, केलेली? केलेली. कसं सांगितले त्याने अनुभव आपल्याला? त्यांनी काय आम्हाला अनुभव बाकी काहीच दिलेला नाही. आम्हाला ते म्हटले येऊच नका. त्याच्यामुळे मग आम्ही ना मनाने धाडस करून निघालो. आपण 4 एकटे- माणसं, मी एकटी लेडीज आहे त्यांच्या संग. आपण एकटे आहेत? हो, एकटी. अरे वा. एकटं कोणी नसतो आणि त्याच्या बरोबर आई असते. आहे एकटं कोणी नसतं. गंगामया, गंगामया. प्रत्येकाबरोबर आई असते आई असते, बरोबर. आणि आई प्रत्येकाच्या पावलोपावली आई संरक्षण करते. शिवाय जसं आपण जे काहीतरी आपल्या मनात इच्छा उत्पन्न झाल्या, आई ते सुद्धा पूर्ण करते. प्रत्येकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते. हे मी असं ऐकलंय आणि बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलंय. आपल्याला असं काही अनुभव आला का आईने? नाही, म्हणजे मी पहिल्यांदाच आलेली आहे ना. अरे वा, ठीक हां, आहे. पहिल्यांदाच आली. कसं वाटतं इकडच्या परिक्रमात येताना? छान वाटलं, एकदम भारी वाटलं. खूप म्हणजे खूपच छान वाटलं. आश्रमातल्या सेवा कशा वाटतात? ते तर खूपच. घरी राहिल्यानंतर कसं वाटतं? घरी आणि घरीपेक्षा म्हणजे असं परिक्रमात सेवा खूपच छान. या परिक्रमामध्ये आणि घरी राहिल्यानंतर अंतर काय आहे बरं? अंतर म्हणजे आता अंतर काय की घरी कोण इतकी सेवा करायचंय. नाही, तुमचे सुनाबाया असतील, सुना आहेत ना, 3 सुना आहे मग मला. त्यांना ऑर्डर देत असाल, हे बनवा ते नाही नाही, बनवा? आपलं तसं काही नाही. नाही तसं काही नाही, पण असं काहीच नाही. काहीतरी सुनबाई तरी आहे तर काहीतरी बनवून देत असाल ना. इथं आता तसं हेच नसतं पोळी ना. भाजी, पोळी भाजी आहे आहे. तशी माझी सून, मोठी सून आहे ना. सून नाही, माझी मुलगी आहे ती मोठी सून. मला माझे मुलगीच माझ्या दिली. सांगण्याचं एवढंच म्हणणं आहे की तिथं कसं असतं, अरे कोणी ना कोणी काय तयार करून सासूबाईला आराम करू दे, आईला आराम हा हा, करू दे. तशी आहे ती माझी. हे होतं का नाही? हो, प्रत्येकाच्या घरी असं होतं. आपल्या इथे पण तसं होतं. आता परिक्रमेत आल्यानंतर तसं होणार नाही. नाही, मी येत्या वेळेस माझं पूजन बिजन करून औक्षण करून तिने मला यांनी पाठवलं धाडसनी. आधी नाहीच म्हटली, पण धाडस करून पाठवलं. आई पुढं आपण नाही म्हणणार नाही, आईला जाऊ द्या असं. ती मुलगीची माझी सून एक प्रकारची मुलगी ती. नाही, काही नाही. या परिक्रमेत चांगले अनुभव होतील तुम्हाला, चांगले अनुभव होतील. आईवर भरोसा ठेवा आणि आहे, विश्वास भरोसाच आहे, ठेवा. भरोसा आहे. पूर्ण विश्वास ठेवा. म्हणजे कसं आहे की झोकून द्या तिच्या बरोबर. हो हो हो. जे काही करणार आहे तूच करणार, जे करायचं तुलाच करायचं, मला काय करायचं नाही. मी बिमार पडलं काय 10 किलोमीटर चाललं का आणि 5 किलोमीटर काय चाललं, तुझी इच्छा तशी कर, हरी तिला इच्छा. मी तीच सांगितलेलं आहे, पाय दुखू काही हो तरी पण मी येणार, लंगडत काय नाही येणार असं सांगितलं. ठीक आहे. मी या नर्मदे हर. नर्मदे. आपलं नाव सांगा माते. सुभद्रा दत्तराव अवधूत, परभणी जिल्हा, हा, तालुका गंगाखेड. आपण आता तरी गात होते. आपल्याला काय येतं का? आता मला पाहिलं तुम्ही आता काय भजन वगैरे गात हो, होते. गायले. येतं एक अर्ध भजन? कोणतं भाऊ? जे आवडीचे असेल ते म्हणा बरं. हो. जे तुम्हाला चांगलं वाटतं, ते मनाला चांगलं वाटतं, मला असं गाव असं वाटतं, अच्छा. मनाला प्रेशर नको. नाही नाही, प्रेशर नाही. हा, इच्छा असेल तर मैया, नाहीतर काय नाही नाही, तसं काही नाही. बोला मग. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही येते, नाही येते, आणि काचे काम नाही येते, नाही येते. मोडोनिया वाटा सुक्षे मधुसर, मोडोनिया वाटा सुक्षे मधुसर, केला राजभार चाले ऐसा, चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा.
चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने आवडीने शेऊ ब्रह्मरस आवडीने आवडीने तुका मने महापातके पतित तुका मने महापातके पतित होये जीवन मुक्त वेळा मात्रे होये जीवन मुक्त वेळा मात्रे लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने आवडीने शेऊ ब्रह्मरस आवडीने आवडीने पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज अरे नर्मदे मैया की हाय कसं वाटलं मला आपल्या परिक्रमेत येताना आपली पण पहिलीच परिक्रमा हो, माते पहिली एक तर आपला आवाज फार गोड आहे आणि आपण भजनीच फार सुंदर म्हटलं मला परिक्रमेत येताना कसा वाटतं बरं अनुभव कसा येतो मला छान वाटतं यायला मला चलायची खूप हौस आहे मी पंढरीची वारी महिन्याची करते अरे वा. पायी वा माझ्या डोक्यावर तुळस असते आणि मी महिन्याला पंढरीला जाते अरे वा. मला चलायला खूप आनंद वाटतो पण मला थोडा त्रास झाला पण मी त्या त्रासाला मानणार नाही मला हे परिक्रमा करायचीच आहे नाही ते कसं असतं मैया थोडेफार आपले काही कर्म जे हो. असतात ते त्याचे कर्म कटाई होत राहते हो. आणि रस्त्यात आलेले हे जे अडी अडचणी आहेत हे आपले कर्म काटण्यासाठी असतात हे प्रत्येकाला ते समजत नाही प्रत्येकाला उमजत नाही आपण एकतर अगोदरच पहिल्यापासून भक्ती मार्गातले आहोत आपल्याला त्याच्यातलं कळतं दुसऱ्या लोकांना हे कळणार नाही की मला हे असा त्रास का होतोय ते म्हणलं आम्ही ते म्हणलं माझ्या कर्माचा भोग आहे मी भोगूनच जाणार माझे घरचे म्हणत होते मला ये मी म्हणलं मला यायचं नाही माझं काय होईल ते मी इकडं मी पूर्ण करून झाल्याशिवाय मी येणार नाही आज मी असं सांगितलं आलं आहे नाही आईवर भरोसा ठेवा आणि काही दुःख संकट येतात त्या चांगल्यासाठी येतात कारण भक्ती मार्गाला हे येणं म्हणजे एक सुवर्ण युगासारखं असतं अच्छा हे येणं म्हणजे त्या वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा तेव्हा आपण परमेश्वराला आईला जोड घेतो तेवढं जास्त नामाचं उच्चारण होतो नामाचं रटन घेतलं जातं रटन करू जात नर्मदे हर आई आपलं नाव सांगा बरं परिमळाबाई प्रेमलाबाई यादव मुंडे आपली पण पहिलीच परिक्रमा पहिलीच कसं वाटतं बरं या परिक्रमेत छान वाटते खूप खूप छान वाटते आपण घरी काय करता घरी काही नाही मी करीत शेतीबाडीत करता आधी केलं आता काही करीत नाही आता काही नाही. हा, आता पुरं बाळा सर्व सांभाळत असते मुलं बाळा नाही मी नर्मदा मायसारखी आहे. अरे वा काहीच नाही तसे नर्मदे हार. भाऊ आहे नर्मदे हार तिच्यावरच आहे तिच्यावरच आहे मी थोडं तोंडात आधूया एकदम बढिया मा. अरे वा त्या हेच नाही नर्मदा माईसारखीच आहे मी कुमारी अरे वा नर्मदे हर माई 4 बहिणी 2 भाऊ इथं ते सगळं समाधान आहे रस्त्यात काही त्रास होतो का माई झाला त्रास आपल्या कर्माचे फळ होत राहते हो ना आश्रमात सुविधा बरोबर हो ना भेटते टाइमावर आई देते सगळं खायला सगळं हे काय आता बगर करून दिली शेंगदाणे झाले सगळी सोय आहे. 4 नाही, दिवस ते कसं असतं आई आज जसं आई जवळ एखादं बाळ हट्ट हो, करतं हो, तसं. त्याप्रमाणे आई पण देत राहते त्याला देते, जे लागणार आहे ते देते, देत राहते देते. आई देते कोणाच्या माध्यमातून देते हो देते आई प्रत्यक्ष येऊ शकत नाही पण आई देते सर्वांना देते आई आहे ठीक आहे मैया नर्मदे हार. नर्मदे हट्ट हार. करून मेथीची भाजी कच्ची खायला मागितली आम्हाला हट्ट आम्हाला आवडली तेच असतं हो ना ते असतं हो ना चला ठीक आहे नर्मदे हर माते आपलं नाव सांगा बरं नर्मदे हार. मी निशा मधुकर झरेकर कुठून आपण श्रीरामपूर पण कोणतं आता नामपूर शिर्डी जवळचं श्रीरामपूर श्रीरामपूर अरे वा श्रीरामपूर पण आपली पण आता- पहिलीच परिक्रमा माझी पहिलीच परिक्रमा
मग याच्यापूर्वी आपण काय व्यवसाय करत होता? मी टेलरिंग काम करत होते. टेलरिंग काम करत होते. अरे बाप, एवढं हे काम करून सुद्धा आता तुम्ही मला परिक्रमा 5 मुली आणि 1 मुलगा आहे. फार फार अवघड आहे. तुम्ही एवढ्या आयुष्यात तुम्ही आता मशीन सगळ्या चालवून मुलींची आपल्या लग्न पायाच्या सग- बांगड्या केलाय. टेलरिंग काम करताना सरस आपल्या पायाच्या बांगड्या होतात. मग सगळ्या मुलींची लग्न झाले, मुलाचं झालं, सगळ्यांना मुलं झाली. आता मी संसारातून मुक्त सर्व झाले. नातवंडे सर्व नातं. हां, अरे वा. मी 11वी पास आहे. हम्म. मला लिहिता वाचता पण येतं. अरे वा. मी ज्ञानेश्वरी वाचते, गीता वाचते, अरे वा. गाथा वाचते. अरे वा. तुकाराम गाथा वाचली. फार सुंदर आहे. आणखीन एकनाथी भागवत वाचलं. अरे वा. आणि मैयाचं चरित्र वाचलं मी. वाचलंय? हो, आमच्या बरोबर नर्मदा पुराण वाचलंय? ट्रॅव्हलनी जाऊन आले ना, त्यांनी आणलं. त्यांचं नर्मदा पुराण त्यांनी मला दिलं, वाचलं. मी वाचलं? 4 वर्ष अभ्यास करते नर्मदा परिक्रमा. अरे वा, फार स्टडी केली. मोबाईलवर दुसरं काही पाहत नाही, फक्त लोकांचा अनुभव होत. अरे वा, आपण फारच अभ्यास केलेला आहे मी विषयी, खूप- तेव्हा आपण हा. परिक्रमाला निघालो. मग आता नातीचा बड्डे होता 19ला. हा. मग 4 महिने आधीच रिझर्वेशन केलं होतं, आषाढ महिन्यातच. अरे वा. त्याच्या आधी अयोध्येला जाऊन आले, काशीला जाऊन आले. आणि मग आता मैयानी माझी परीक्षा घेतली. सकाळी 8:30ची गाडी होती, तर रात्री 5:30ला गाडी आली. अरे वा. तरी मी दिवसभर तिथंच बसून राहिले. मुलं म्हणले घरी ये, जाऊ नको, उद्या आम्ही तुला पाठवू. जायचं म्हणलं, म्हणजे जायचं. जाईन तर याच गाडीने हा. जाईन एकटी. मग खंडव्याला 2 वाजता उतरले रात्री. हो. मग तिथूनच सुरू केली परीक्षा माझी सकाळपासून. अरे मग वा. खंडव्यावर उतरले तर रिक्षावाला म्हणला आता 2:30 पावणे 3 हा. झाले. मग ते म्हणले की 8 वाजता गाडी सुरू होते गजानन महाराजांची. हा. इतका वेळ काय करायचं, इथे एकटं कसं बसायचं. मग मी म्हटलं, ते म्हणले 8 वाजता गाडी. तर म्हणलं बरं, मी बाहेर तिथं दाराच्या तिथं. रिक्षावाला पळत आला, म्हणतो ओ मैया, तुमचे गाववाले वाट बघतात. मग तिथं कोपरगावचे 5 जण होते, नाशिकचे 2 जण होते. मग आम्ही ओंकारेश्वरला आलो, आंघोळी वगैरे केला, परिक्रमा उचलली आणि त्यांच्याबरोबर चालायला लागले. अरे वा. मग त्यांना सोडून दिलं, दुसऱ्यांना धरलं. ते ते खूप मागे राहिले का पुढे राहिले? ते खूप फास्ट चालत होते. त्यांना दादा नाही गुरु, नाही 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 नाही. एवढं मी दादा सांगू का? गुरूंना भेटायचं होतं म्हणून ते फास्ट चालत नाही, होते. मात्र एक सांगू का, हं. ही परिक्रमा म्हणजे काही रेस नव्हे. रेस एक नाही. हे कसं आहे, प्रकृतीच्या निसर्गाच्या सानिध्यात हा, याला म्हणतात ती खरी प्रमा. आता जप तप करायचं, मैयाचं नाव घ्यायचं. मग आता मैयाचं प्रत्येक श्वासागण एक नर्मदे हर नर्मदे असं वाटतं आपल्या पाठीमागून कोणतरी येत ते तर होतं आई, पण याच्यात एक काम करावं लागतं. आपण जसं कुठं आपण आता इथं आलो, इथं आल्यानंतर त्याची माहिती घ्यावी लागते. इथं काय आहे, स्थळ कोणतं देवस्थान आहे, कुठं जायचं काय, आणि तेव्हा ते मी म्हटलं मला प्रत्येक देवळात जायचं, प्रत्येक ठिकाण पाहायचं. मी तुमच्या बरोबर येत नाही, तुम्ही जा. मग 2 जणांना सोडून दिलं, मी एकटीच माझं निघाले. जरा 2 मिनिटं. मग मी एकटीच निघाले. मग आता आम्हाला परत आमचे पुंदांब्याचे श्रीरामपूरचे लोक भेटलेत. ही बाई एक आहे, वरती 2 जण आहे. आता त्यांच्याबरोबर हळूहळू जाणार. नाही, परिक्रमा करा, असं नाही की आपल्या शरीराला काही त्रास होईल, इजा होईल, असे परिक्रमा नाही करायची. नाही, शिस्तीत आरामाने चालायचं. सकाळी निघायचं, दुपारीची तर राहीन तिथं मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी मला आता निघायचं. काल एक झारखंडचा एक मूर्ती गेली, ती बोले मी 10 या तर 12 किलोमीटरच्या वरती चालत नाही. मला काय घेणं ते नाही म्हणे. 2 महिने लागो, 4 महिने लागो, 10 महिने लागो, परिक्रमा म्हणे मी आनंदात घरी करायची. सांगितलं माझी वाट पाहू नका. हा. मी काया वाचा मनाने मैयाला शरण गेले. मैया माझं काही करन ते. अरे वा. वर्ष लागलं तरी चालेल, पण मी परिक्रमा पूर्ण करणार. अरे वा. पण आई अशीच परिक्रमा करा, जेणेकरून आपल्या शरीरालाही काही त्रास शरीराला, नको. हा. वाटलं असं की या आश्रमात नाही, नाही, एक दिवस राहतो आम्ही. थांबत जायचं. थांबत आपल्या जायचं. शरीराला विश्रांती मिळेल. जे कोणी जाताय रेस करताय दादा, जा तुम्ही. कुठे 2 दिवस राहतो, कुठे 2-3 हा. दिवस राहतो, कुठे 1 दिवस राहतो. जवळ असेल तर दुपारी जेवायला थांबतो, संध्याकाळी झोपलं, सकाळी उठून जवळ असलं तर तिथं जातो, तिथं राहतो. नाही, हा हीच बरोबर आहे. थोडं चालायचं. आणि काही अनुभव आले का रस्त्यावर? आले ना. माकडखेडा सोडलं, घरीपासूनच माझा पाय दुखत होता हा, हा. आणि इथं हे सुजलेलं होतं.
तर मुलीनं म्हणलं मला लेप लावा, मला जायचंय परिक्रमाला. ऐकलं नाही कुणी. त्या बड्डेच्या नादात मी तशीच आले. मग पाय संपत होता, तशी चालत होते. मग त्या माकड खेळात ते म्हणले बघा हे 73 वर्षाची जवान बाई चालतीये म्हणे. इतकं कौतुक केलं, माझा व्हिडिओ काढला त्यांनी आणि गावातल्या लोकांना दाखवलं. मला लोक भेटायला आले मला दुसऱ्या दिवशी. आणि तिथून मग माकड खेळातून निघाले ना, मग एका ठिकाणी 2-3 ओढे ओलांडले. तिथं एक मैया होती, तिथं आम्ही हाताने स्वयंपाक केला आणि मग तिथं जेवलो. मैयाला म्हणलं मला मनापासून तुझी परिक्रमा करायची, माझा पाय नीट कर. 1-1.5 किलोमीटर गेल्यावर माझं पाय पण वसरलं आणि दुखायचं राहिलं. नाही बरोबर. हे तुमचे जे तुम्ही उद्दिष्ट ठरवलेले आहे ते अगदी बरोबर आहे, तंतोतंत बरोबर आहे. वाटलं तर थांबायचे, मैयाचा याचा आनंदात चालायचा ना. पण मैया परीक्षा बघती, आपले काय असतील पाप ताप जाळून टाकली. नाही, तसं माझं हे बोटाचं नख गेलं. हा. कसं असतं, धून में धून अपनी धून, हा. आज मैयाच्या धून मध्ये चालायचं. मैयाच्या धून तेव्हा मजा येते. श्वासाबरोबर तिचं नाव घेत हा. चालायचं. दोघं काम होतं. कोणाशी काही बोलायचं नाही, हा. काय ठिकाणावर आलं ना तरच बोलायचं, नाही तर नाही. हे बरोबर आहे आई. मग मागं पुढं कुणी पुढं जा, नाही तर काय करा, मी माझ्या तंद्रीत चालतो. हा, त्याला आपल्या चालीने चालायचं बस, काही घेणं देणं नाही. कुठं दमलं तर कुठं बसून घ्यायचं, हा. गेले तर गेले, जाऊ द्या. आपल्याला वाचायला येते, लिहायला येते, तोंड आहे विचारायला. परिक्रमा मार्ग हा की हा, चला. नाही, कुठेही आई असते, आई प्रत्येक असते. प्रत्येक ठिकाणी. पण आपण जर तिचं जप करत चाललो का असं वाटतं पाठीमागून कोणतरी येते, आपलं संरक्षण करते. हे होतंय, हे होते प्रत्येकाला होतंय. माझ्या मागे कोणतरी आहे माझ्या आणि मागे. प्रत्येकाच्या मागे असतात, आई असते प्रत्येकाच्या मागे. मैयावर विश्वास दाखवला ना, मैया बरोबर ती आपल्या प्रत्येकाच्या सोबतीने असतं. मी आता एवढं लाखो लोक परिक्रमा करतात, ते असेच करत नाही. नाही करत. मी 4 शिवाय- वर्ष झाले, 4 वर्ष हे परिक्रमा वाचीचे अनुभव ऐकते. शिवाय वाचते. असं आहे आई की इतर नद्यांची परिक्रमा होत नाही, नाही कोणाचं पुराण नाही. तुम्ही सांगा मला, गंगा मातेचे पुराण आहे का, यमुना मातेचे पुराण आहे का, हा, अलकनंदा नर्मदा मातेचं पुराण नदीला आहे? नाही. 999 नद्या मिळतात, हा त्या ओलांडल्या चालतात, पण मैयाला नाही ओलांडायचं. हा, एक विशेष आहे म्हणजे फक्त भारतात म्हणजे जगात फक्त एकच अशी मैया आहे की तिची परिक्रमा होते. तिची परिक्रमा होते. असं आहे. म्हणजे असं सांगण्यात येतं की तुम्ही जर नर्मदा नदीला पाहिलं, तिचं दर्शन घेतलं तर मोक्ष मिळतो. मोक्ष प्राप्त होतो. गंगा नदीत 3 वेळा स्नान केला आपल्याला मोक्ष मिळतो. असं आहे. यमुना नदीत 7 वेळा गेल्यावर मग आपल्याला मोक्ष मिळतो. पण नर्मदा मैयाचं फक्त दर्शन घेतलं दर्शन तरी घेतल्याने आपल्याला एवढं मोक्ष एवढं मिळतो. पुण्य मिळते. असं मोक्ष मिळतो. एकदम बरोबर आहे भैया. पण कायावाच्या मनाने तिला समर्पित व्हा. समर्पित व्हायला पाहिजे. हे तर बरोबर आहे. समर्पित समर्पित व्हा. व्हायला पाहिजे. सर्व चुकून द्यायचे, जे काही तू करते करायचे. कसला विचार येत नाही, काही नाही. आळंदी पंढरी 15 दिवसाला चालू आहे माझी पण. नाही, हरिपाठ चालू आहे. आई इथं आहे. पण आलं ना तरी पहिला हरिपाठ घेते, मैयाची आरती म्हणते, अष्टक म्हणते, नंतर मग आपली माळ जपत झोपून जाते. अरे वा, एकदम छान भैया. फार आपण इथं आलात आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल आपलं धन्यवाद. नर्मदे हर. आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की तुम्हा सर्वांची यात्रा मंगलमय आणि सुखमय करो. नर्मदे हर. नर्मदे.